जय हिंद मित्रांनो, साध्या सरळ मराठी स्वच्छ भाषेत मी जय हिंद म्हणत असते आणि नंतरच माझ्या व्हिडिओला सुरुवात करत असते आणि तुम्हाला ते आवडतंही. पण काही जण असे अक्कल पाजळणारे माणसं असतात ना, ते कमेंट्समध्ये येऊन काहीतरी घाण करून जातातच. मला इतका राग येतो ना त्यांचा. म्हणजे स्वतःला काय समजतात काय माहिती, स्वतःला इतके शहाणे समजतायत की हुशार समजतायत की काहीतरी बाजी मारली आहे त्यांनी, काहीतरी कोणाला तरी वाईट बोलून. पण परस्त्रीला असं बोलून तुम्ही स्वतःचे संस्कार दाखवतायत. आईवडिलांचे संस्कार तुम्ही घेतले नाहीत, त्यांनी दिलेच चांगले, पण तुम्ही घेतले नाहीत असं वाटायला लागले मला. अरे, छत्रपती संभाजी महाराजांनी एक इतके विचार एक जरी घेतला असता ना तुम्ही, तर खरंच तुम्ही भाग्यवान झाला असतात असं मला वाटायला लागलं. कारण त्यांनी स्वराज्य जिंकून तुम्हाला स्वाधीन केले, ते असं परस्त्रीला वाईट बोलून किंवा परस्त्रीला काहीतरी बोलून असं दाखवू नका. आणि ते छावा पिक्चर बघून मी 2 दिवस जेवले नव्हते. त्यांचे विचार, त्यांची तरफड आणि त्यांचं जितकं रक्त गेलं, त्यांचे मांस इकडे तिकडे टाकण्यात आले, ते बघून मी 2 दिवस जेवले नव्हते मित्रांनो. त्यांचे विचार तुम्ही का घेत नाही आहेत? स्वतःला मावळे समजतायत ना, मग मावळेसारखे वागत का नाही आहेत तुम्ही? असे लोकांना काही बोलून काय साध्य करणार आहात? छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य जिंकून तुम्हाला दिलंय ना, त्या जगात तुम्ही जगतायत. फक्त भगवा झेंडा फिरवून कोणीही मावळी होत नाही. मी मराठ्यांना बोलत नाही, हे सगळ्यांना आलं आहे. स्वतःला मावळे समजतायत ना, तर त्यांच्यासारखे वागा, छत्रपती संभाजी महाराजांसारखे वागा. लोकांना असे काहीही बोलून तुम्ही इतके क्रूर, निष्ठुर किंवा असे दलिंदरपणा वागू नका. एका स्त्रीला, परस्त्रीला माते समान समजलेले छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यांचे विचार जरा मनात घ्या आणि जय हिंदचा जरा विचार करा की काय असतो त्याचा अर्थ, आणि नंतरच कमेंट्समध्ये जाऊन काहीतरी घाण करा आणि स्वतःचे संस्कार त्यात दाखवा. काय? जय हिंद, जय शिवराय.